वैजापूरमध्ये 100% दिनेश परदेशी आमचे आणि त्यांच्याबरोबरची सगळी त्यांची टीम नगरसेवकांची ही विजयी होईल. मान्य देवेंद्रजींचा आशीर्वाद त्यांना आहे आणि नक्कीच या वैजापूरच्या विकासासाठी देवेंद्रजी त्यांच्या पाठीमागे उभे राहतील आणि या वैजापूर शहराच्या विकासासाठी दिनेश परदेशी नक्कीच विजयी होते. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आमदार रमेश बोरनारे देखील डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या नावाला कायम विरोध करत होते. त्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी भाजपाचे जे एकनिष्ठ लोक आहेत त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली गेली पाहिजे होती. जर दुसऱ्याला उमेदवारी दिली असती तर या ठिकाणी महायुती मी कायम ठेवली असती. जर महायुती कायम ठेवायची होती तर त्यांनी त्यांच्या भावाचं नाव डिक्लेअर केलं नसतं, थांबले असते, आमच्याशी युतीशी बोलणी केली असती. पण त्यांनी ते करायच्या अगोदरच त्यांच्या भावाचं नाव डिक्लेअर करून टाकलं आणि त्याला आमचा विरोध होता. म्हणून आम्ही आमची उमेदवारी डिक्लेअर केली आणि आम्ही आज लढतोय आणि आम्हाला नक्की खात्री आहे की आमचे दिनेश परदेशी, भारतीय जनता पार्टी आणि NCP अजितदादा गटाची आमची जी युती आहे त्याच्यात आम्हाला यश नक्की प्राप्त होईल. हो, आपण जर पाहिलं तर आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका देखील येत आहेत. याच्यामध्ये काही महायुतीचा फॉर्म्युला ठरू शकतो असं तुमचा काही अंदाज आहे? आम्ही नेहमीच महायुतीसाठी प्रयत्न करतो, पण काही मंडळींना असं वाटते की महायुती केली तर, पण लोकसभा आणि विधानसभेचा अनुभव बघता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सगळे सक्रिय होते, कामात होते, म्हणूनच लोकसभा आणि विधानसभेमध्ये यश मिळालं. ज्या ठिकाणी नाही मिळालं तिकडे यश येऊ नये शकलं त्या लोकांना. म्हणून आमची नेहमी आग्रहाची मागणी आहे की त्यांनी महायुतीत यावं, पण महायुतीत नाही आले तर आम्ही स्वबळावर पण लढायला तयार आहोत. महायुतीतील झालेल्या कामांवरून श्रेयवाद झाल्याचं पाहायला मिळते. बोलणारे म्हणताय की सर्व कामे मीच केलेली आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार हे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब या 3 नेत्यांच्या नेतृत्वात आहे आणि तिन्ही नेते ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला मान्यता देतात त्याच वेळेस त्या भागाचा विकास होतो. आणि मान्य देवेंद्रजींनी, आपल्याला माहिती असेल, मागच्या काळात पण ते मुख्यमंत्री असताना पण त्यांनी या वैजापूरसाठी अनेक योजना मंजूर केल्या, आजही ते करतायत आणि ज्या काही सगळ्या आता सिंचनाच्या वगैरे योजना मंजूर होत आहेत ते मान्य देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखालीच होत आहेत.